राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत त्यांचं वितरण करण्यात आलं असून 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच शेतकऱ्याला आता प्रश्न निर्माण झालेला आहे की बघा आता पीएम किसानचा बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा कधी हप्ता मिळणार आहे। बघा बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता स्वतः बघा नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की आता पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता कधी जमा होणार आहे। बऱ्याच शेतकऱ्याला आता इन्फॉर्मेशन पाहिजेत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, कारण की स्वतः आपल्याला बघा नरेंद्र मोदी साहेबांनी पेपरला बातमी आलेली आहे। आता स्वतः नरेंद्र मोदी काय म्हणाले संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओवर जर नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा। बघा शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कधी मिळणार पीएम किसानचा हप्ता। बघा 21वा हप्ता महाराष्ट्र शेतकऱ्यातील कधी मिळणार 21वा हप्ता। आता शेतकरी मित्रांनो बघा, केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनांचा बघा 21वा हप्ता जाहीर केला आहे। आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये हस्तांतरित केलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा व तसेच नमो शेतकरी योजनांच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्याला आता लवकरच बघा पैसे मिळणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता आपले बघा तसेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर रोजी बघा पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता 2000 रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा करण्यात आलेले आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आता आपल्या सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा आता आपल्या बघा पीएम किसान सन्मान निधी योजना व तसेच नमो शेतकरी योजनांचे पैसे आता दोन्ही योजने मिळून शेतकरी मित्रांनो आता 4000 रुपये जमा करण्यात येणार आहे। बघा तसेच बघा या राज्यानुसार नुकतीच आलेली पूर आणि बघा नुकसान भरपाई शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेआधी जमा करण्यात आली आहे। कारण की बघा, पण दुसरीकडे महाराष्ट्रातील पावसाच्या शेतीच्या दुय्यम अवस्था झाली आहे, त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार याकडे शेतकऱ्याचा डोळा लागलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेली जसे की बघा दुष्काळग्रस्त, तसेच शेतकरी मित्रांनो बघा भरपूर सारी यावर्षी पाऊस आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा झालेले आहे। त्यांची व्यवस्था पाहून बघा शेतकरी मित्रांनो, आता डायरेक्ट शिवराज सिंह चौहान हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पीएम किसान सन्मान निधी योजनांचा 21वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा करण्यात येणार आहे। आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो, यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता। आता ज्यांचे 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात बघा 20,500 कोटी रुपये जमा होत होते। आता बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार 21वा हप्ता। आता शेतकरी मित्रांनो बघा संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे आता बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्याला बघा कधी पैसे मिळणार। बऱ्याच शेतकऱ्याला हा सुद्धा प्रश्न मिळत आहे। आता शेतकरी ज्या शेतकऱ्याचे यादीत नाव आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे। आता देशातील बघा इतर राज्यातील शेतकरीप्रमाणे महाराष्ट्रातील सुद्धा लाखो शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची प्रतीक्षा होते। आता बघा उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोबर 2025 च्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे। ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबासाठी विशेष सणसुधार तातडीवर मोठा दिलासा देणारी आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकरी मित्रांना महत्त्वाचे पॉईंट बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः आपला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे। आता ऑगस्ट शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी मित्रांनो आता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे, म्हणजेच की उद्या तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे मिळणार आहे। बघा लाभार्थ्यांची संख्या महाराष्ट्रातील सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। आता यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आतुरतेने नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे। आता पीएम किसान योजनांच्या हप्त्यामुळे त्यांना पेरणी, खते आणि सणसुधारे खर्चासाठी मोठी मदत होणार आहे। आता बघा शेतकरी विदर्भात आणि मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे। आता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांनी दिलेल्या
माहितीनुसार शेतकरी मित्र बघा आता पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी बघा 540 कोटीहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आलेले आहे। यामध्ये 2.7 लाख महिला शेतकऱ्यांना समावेश आहे। शेतकऱ्यांना यामुळे तात्काळ गरज पूर्ण करण्यासाठी, पुढील पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी तसेच बघा पुन्हा शेती सुरू करण्यासाठी मदत होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलेले आहे। आता शेतकरी मित्र बघा आता PM किसान योजनाचं बघा आपण थोडक्यात सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत। आता फेब्रुवारी 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली। शेतकऱ्यांना अधिक मदत करणे, त्यांचा खर्च कमी करणे यांना आणि उत्पादन वाढवणे हा मोठा योजनांचा उद्देश आहे। देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत म्हणजे 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट बँक खात्यात ही रक्कम मिळत असते। तसेच शेतकरी मित्रांनो बघा हा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाच्या अटी जसे की बघा शेतकरी मित्रांनो आता हे लाभ कोणत्या शेतकऱ्याला मिळणार, ज्या शेतकऱ्याने महत्त्वाचे कामे केले नसेल, महत्त्वाच्या अटीत बसत नसेल त्या शेतकऱ्याला हा हप्ता मिळणार नाही। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो महत्त्वाची माहिती आता EKYC बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेली आहे, EKYC अनिवार्य मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची EKYC पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेली नाही त्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही। आवश्यकताच आहे EKYC करणे बघा। तसेच आधार बँक खाते जोडलेले असावे, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे बंधनकारक राहणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी हे पूर्ण काम केलेले नाही त्यांना हप्ता मिळणार नाही, विलंब होऊ शकतो म्हणजे की टाइम सुद्धा लागू शकतो। आता ज्या शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो 20वा हप्ता मिळाला नाही, लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला 20वा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांनी EKYC लवकरात लवकर करून घ्यावी। त्या शेतकऱ्यांना PM किसानचा 20वा हप्ता तसेच नमोचा 21वा हप्ता बघा 8वा हप्ता तसेच बघा PMचा 21वा हप्ता असे दोन्ही योजनांचे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता पैसे मिळणार आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बँक अकाउंटवर दोन्ही योजनांचे पैसे एकदाच मिळवायचे असेल तर तुम्हाला EKYC करणे खूप महत्त्वाचे आहे। तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला लाभार्थी शेतकऱ्याची यादी बघायची असेल आपण ऑलरेडी तिच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, पण तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्हाला लाभार्थ्याची शेतकऱ्याची यादी कशा प्रकारे बघायची। जर तुम्ही त्या यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे, नाहीतर पैसे मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे बघा शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्याच्या यादीत आहे का नाही हे PM किसानच्या पोर्टवर म्हणजे की बघा PM किसान government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तपासायचं आहे की बघा फार्मर कॉर्नर विभाग बेनिफिट स्टेटस किंवा बघा व्हॅलेज वाईट लिस्ट पर्याय निवडून आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून तपासणी करू शकतात। अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर हेल्पलाईन नंबरवर माहिती सुद्धा घेऊ शकता। बघा शेतकरी मित्रांनो ही हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्ही स्वतःची स्टेटमेंट विचारू शकता। व तसेच शेतकऱ्यासाठी महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो बघा आता या वेबसाईटवर जर तुम्हाला बघा यादीत नाव बघायचं असेल आपण तुम्हाला स्वतः सांगितले की तुम्ही यादीत नाव कशा प्रकारे चेक करू शकता। बघा शेतकरी मित्रांनो PM kisan.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःचं नाव यादीमध्ये चेक करू शकता, आपण सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा। शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।